गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर महाराज की जे. मी आळंदीला आले आता. आळंदीची कहाणी सांगू लागलेली आहे. महाभारतात इकडली बाजूची झाली. आळंदीला केव्हा आले, कसे आले ते सांगायले तुम्हाला. आळंदीला कारण असणारा ज्ञानोबा हे चौघजण बहीण भावंडकर, निवृत्तीनाथ, सोपान, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई हे चौघजण. यांचा इथं खूप छळ झाला ना, खूप झाला छळ. कारण ब्राह्मणाने केला म्हणजे पण कसं असतं, काहीतरी सोन्याला कसोटी लागल्याशिवाय सोनं कसं ओळखू येईल असं असतं त्याच्यातलं. मग तिथं लोक छळ करायला लागले आणि त्यांच्या मग ती आईचं त्यांची गेली. आईनं आणि वडिलांनी त्यांनी प्रायचित्त घेतलं, ते झालं. पण यांना पुन्हा काय झालं, थोडक्यात मी मागं लय सोडले आणि पुढलं सोडले, मधले बोलायला लागले. कारण मग आता आमच्या मौंजी वंदन करायच्या. तर म्हणले ज्ञानेश्वर महाराज की अरे आपल्या मौंजी वंदनाची काय गरज आहे, आपण काही बंधनामध्ये आहेत का, आपण देव येतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणले तसं नसतं. म्हणजे तसं नाही. कारण जगात आलं ना आपण खरंच आहे. कारण जगामध्ये राहिल्यावर जगासारखंच वागावं लागतं. कोणी एके दिवशी शिमगा करायचा आणि एके दिवशी पाडवा करायचा असं जमतं का, नाही नाही. कारण जग जे करतं ते करावं लागतं, जगाच्या मागं राहावं लागतं. कारण आपलं काही करू नये. कारण जे शास्त्रानं सांगितले, वेदानं सांगितले तेच करायचं. आपण काही आगाऊ करायचं नसतं. आता आगाऊ निघाले त्याच्याबद्दल आपण बोलत नाही, असे असणारे त्या ठिकाणी. मग ज्ञानेश्वराला म्हणले आपण जाऊत. म्हणजे कुठं, त्यांनी सांगितलं तुम्ही पैठणला जा आणि पैठणच्या ब्राह्मणाकडून शुद्धीपत्र आणा, मग तुमची मौंजी वंदन आम्ही करायला करू, असं या आळंदीच्या ब्राह्मणाने सांगितलं. मग ती गेले, चालले मग आणायला. कुठं, पैठणला चालले. गेले पैठणला, कुठं बसले तिथं जागा आहे, उठले तिथं जागा आहे, पुष्कळ. पण एकदम गेले म्हणजे सांगते मी, गेले ते पैठणला गेले. मग तिथं मग म्हणले आम्हाला पत्र द्या. म्हणले दाखविलं. फार पैठणचे ब्राह्मण वेदयुक्त होते. दाखविलं. म्हणले तुम्हाला काय सांगायलात, म्हणले काय कळणं वळणं असं कसे बोलायलात, म्हणजे कसे शुद्धपत्र आहे रे म्हणले तुम्हाला, संन्याशाच्या पोरा आहे, संन्याशाची पोर आहेत तुम्ही, तुम्हाला शुद्धपत्र मिळू शकत नाही. काय म्हणले, तुझं नाव काय, ज्ञान आहे, ज्ञानोबा. आणि त्या रेड्याचं नाव ज्ञानोबा आहे. रेडा बोलतो का म्हणले, हो म्हणले. थोडक्यात थोडकं सांगू लागली मी, फार मोठ्या मोठ्या कहाण्या आहेत. ते रेडा बोलतो, हो बोलते. आणला रेडा, मशिदीचा रेडा आणला, पखालीचा. पखाली होत्या पहिल्या आमच्या काळात, पखाली आम्ही पाहिल्या त्या पखाली. त्या पखालीचा रेडा एका माणसाचा सोडून आणला आणि आणल्यावर त्या रेड्याच्या मुखावाटून वेद बोलवून घेतला. मग मात्र ब्राह्मणाला पटलं. मग ते वेद जेव्हा बोलला तेव्हा थोडं पटल्यावर मग ते ज्ञानेश्वर महाराजाला शुद्धीपत्र देण्याची तयारी खूप थाट केला. मग त्यांनी पैठणमध्ये खूप थाट केलेला. त्यांचा थाट करून मग धाडले. मग आता पैठणमधून आले. मग आता ते मौंजी वंदनाचं पत्र घेतलं. पण पुन्हा आले निवासाला आले. तर एके दिवशी एक रात्र होती. आले तर अशी रात्र होती तिथं. तर झोपायला जागा नाही, अंथरूण पांघरून नाही. कारण ह्या दहीन झाल्याशिवाय चैन होत नाही म्हणावं लागलं. काहीतरी टाक्याची घास असल्याशिवाय देवपणा येतच नाही, ही नक्कीच गोष्ट. मग आले तिथं, ते एका मशिदीत उतरले. तर ते मुसलमान आला, म्हणला ओ हिंदूची मशीद आहे. म्हणला तुमची मशीद नाही म्हणला ही, आमच्या इथं कसं उतरलात तुम्ही म्हणला. असं ते बोलल्या. त्यांनी काही राग नाही धरला. म्हणजे आपण भिंतीला विचारूत, म्हणजे भिंत बोलती का ते पहा. भिंतीला विचारलं, बाई तो हिंदूची आहेस का मुसलमानाची. ती म्हणली मी सगळ्याचीच आहे. मग तिथं त्यांनी तसं म्हणल्या. भिंत बोलली तिथं म्हणल्यावर मग थोडं त्याला मुसलमानाला काहीतरी वाटलं. त्यानं घोंगडी दिली रात्र राहायला. मग तिथं कुठंतरी मंदिर होतं दुसरी, त्या मंदिरामध्ये गेले. त्या मंदिरामध्ये राहिले. मग मंदिरामध्ये तर तिथं 1-2 दिवस राहिले की एक असणार काय झालं तिथली कहाणी. तिथं झाडाखाली जाऊन बसले तर एक प्रेत तिकडून आलं. कारण ती बाईनं सती घेतलेली, हिरव्या बांगड्या, ते चोळी, मळवट भरलेला, हे केलेला, हे आपल्या झाडाखाली बसलेली होती एका बाजूला. नवरात्रीचा गेला होता, सच्चिदानंद नाव होतं त्यांचं. त्यांचं ते बसले. तर त्या बाईला काय वाटलं की बाई दिसलीत कोणीतरी साधू संत, आपण त्यांचं दर्शन घ्यावं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडी आला. साधू फार मोठा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलयुगी. पण आज राहिलंच नाही ना कोणी. सगळे साधू झाले तर आणि सगळे ओळखीतही नाहीत, ते विषय वेगळा. कारण ते आज तिला वाटलं, तिनं नमस्कार केला ज्ञानेश्वराला. ते म्हणले अष्टपुत्र सौभाग्यवती. ते म्हणून गेले. म्हणजे महाराज माझे पतीचं प्रेत निघालेलं आहे. म्हणजे मला कसं तसा आशीर्वाद असं बरं. आले तिथून उठले आणि त्यांनी काय अभिमंत्रण पाणी टाकलं आणि ते प्रेत उठलं. मी थोडक्यात सांगायला बऱ्याच वव्यात मध्ये कारण त्या पोथीमध्ये.
प्रेत उठल्यावर आश्चर्य झालं ना, म्हणजे काय तिकडं रेळा बोलविला, इकडं हे प्रेत उठलं. म्हणले आता काय करू नका तुम्ही आम्ही सांगतो ते काम करा. मग ते सच्चिदानंद बाबा जे होते ते त्यांना मग निवासाला ज्ञानेश्वरी लिहायला लावली. म्हणजे 1212 उत्तरे टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. तिथे एका देवळात बसले, सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबानं सांगितली आणि ती सच्चिदानंद बाबाची ज्ञानेश्वरी समाधीत घेऊन बसले. पण पुन्हा काही काल आला अजून थोडासा, कारण बऱ्याच भानगडी असतात. पुन्हा काल आला, ज्ञानेश्वराची आजाम वृक्षाची मुळी त्यांच्या अशी गळ्याला लागली. म्हणजे होणार ते होत असतो. आपण म्हणतो त्यानं केलं, यानं काही नाही, त्यानं नाही, काही नाही, त्या भगवंताला जे करायचं त्याचं. झाडाची पाने हाले त्याची सत्ता, कारण आपलं काही नाही. कारण आपल्याला इथून उठून म्हणून सुद्धा आपल्यात सामर्थ्य नाही, कारण तो चैतन्य घन भगवान भरलेला आहे ना. कारण विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला, असा जगात भरलेला आहे तो. कारण तो नाही काय शून्य आहे जग, मग त्याला काय करतात असं असणार. जिथं त्यांनी ज्ञानेश्वरी लिहायची तयारी केली, ज्ञानेश्वरी लिहायला सांगितली. कोणी सांगितली? ज्ञानोबाने सांगितली, सच्चिदानंद बाबांनी की ते झालं. पण पुन्हा आजाम वृक्षाची त्यांच्या किती वर्षानं बरं का, खूप दिवसानं, 200 वर्षानं म्हणतात, कोणी 300 म्हणतात, अशी ती मुळी लागली. मग ते गेले कोणाच्या, एकनाथ महाराजाच्या स्वप्नात गेले. म्हणले माझ्या कानाला ठणक लागली, म्हणजे माझा कान दुखायला लागला. मग त्यांनाही तसं वाटलं कान दुखायला. म्हणे ये म्हणले की माझ्याकडं माझ्या आजाम वृक्षाची मुळी माझ्या लागलेली, याला कशाला नरड्याला तू काढायला ये एकनाथ, असं सांगितलं. मग एकनाथ महाराज गेले बरं का. तिथं गेले, काय नेलं नाही, पण सगळी तयारी, वारकरी जेवायला खावायला हे बाबा मागं होता ना. कारण हे काय करीन ते काय नव्हे महाराज, परी आहे बीज शुदांगी. कारण आपण चांगलं तर आपलं देव नक्कीच चांगलं करतो. आपण जर तसं आहे ना, मन या ना मनुष्य ना. कारण आपलं मन चांगलं ठेवावं लागतं, आपण व्यवस्थित कर्म करावं लागते, आपला अपराध सारवावा लागतो, कारण व्यवस्थित वागावं लागतं, म्हणजे देव करतो. कारण देव कसाही करीत नाही, कारण देव काय असा आडामोठा नाही आपल्यासारखा. आपण आजच्या काळात तर फारच आहे, कोणी गरज नाही. मग तो त्यानं कोण गेलं, एकनाथ महाराज गेले. समाधीचा दगड काढला त्यांनी, ती आज पाया पडतोच ना आपण, ती शिळ काढली आणि त्या शिळाच्या खाली 3 दिवस राहिलेत म्हणतात. कोण? एकनाथ महाराज अधिकारी होते ना, असा तुमच्या आमचाचा अधिकारी का राहिले. ती सगळी ज्ञानेश्वरी काढली, सगळी ज्ञानेश्वरी शोधली, सगळे ज्ञानेश्वरीचं ते कागदपत्र घेतले. 3 दिवस तिथं त्यांनी त्यांचं एकमेकाचं भाषण झालं. वरतवर सगळे संत आपण मग ते जेवायचे खावायचे. अन्नाचे आळंदीत आजही अन्न नाही बघा, पंढरपुरापरता जास्त आळंदीत अन्न नाही आजही. तेव्हा काळापासून सगळे जेवणे खावणे वरे व्हायले. त्यांनी ती ज्ञानेश्वरीची प्रत घेतली आणि वरे आल्यावर पुन्हा त्यांनी सगळं काढलं. त्यातलं काही चांगलं नव्हतं ते काढलं, चांगलं होतं ते घेतलं. आणि त्यांनी स्वतःच्या 4 ओव्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे कोणी? एकनाथ महाराजांनी. अशी ज्ञानेश्वरीने बाकीचं राहिलेलं विसर्जन करून टाकलं. याच ठिकाणी असणार तुकोबाची कथा सांगितली, ज्ञानोबाची सांगितली, आता ही ज्ञानेश्वराची. कारण आमच्या आवानी वाटतं तेवढंच नामस्मरण यायला, दुसरं काय आम्हाला काही कळत नाही. कारण आम्ही एवढे मोठे असल्यासारखे लिहिणं नाही, पुसणं नाही, वय झालं इतकं मोठं. पण असं भगवंताच्या कृपेमुळं, कारण संगती चांगली, संगदोषा संगती मिळाली, संगतीमुळे मिळत असतं. कारण एकट्याला नव्हे कल्याचा खेळ म्हणून मानला मिळ. कारण एकट्याचा खेळ नाही, कोणत्याही कार्यक्रमाला मनुष्य लागतो. कारण मनुष्यामुळं आपल्याला काहीतरी घडतं, मनुष्यामुळं स्रोतान वागतात. कारण एकटा काय करीन कुठं असणार. या ठिकाणी असणारी अशी ज्ञानेश्वराचं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय.